वृषभ राशीच्या लोकांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लेसिंग मराठी या परिवारामध्ये. आजचा व्हिडिओ साधा नाही, कारण 25 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टींचे संकेत दिसत आहेत ज्यामध्ये एक गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. जी गोष्ट तुम्हाला आधीपासूनच जाणवत होती, पण तिचं खरं कारण तुम्हाला अजून समजलेलं नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण सुरुवातीला जी गोष्ट छोटी वाटेल तिचाच संबंध पुढे एका मोठ्या निर्णयाशी जोडलेला जाऊ शकतो. वृषभ राशी ही पृथ्वी तत्वाची रास आहे. तुम्ही शांत दिसता, पण मनामध्ये हजारो विचार सुरू असतात. तुम्ही प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवत नाही आणि एकदा एखाद्याला मनापासून जवळ केलं की त्या व्यक्तीसाठी शेवटपर्यंत उभे राहता. पण याच स्वभावामुळे कधीकधी तुमच्या आयुष्यातील काही लोकांना तुमच्या शांतपणाचा गैरसमज होतो आणि 25 ऑगस्ट नंतर याच ठिकाणी एक महत्त्वाचा बदल सुरू होण्याचे संकेत आहेत. एखाद्या व्यक्तीचे अचानक बदललेले वागणे, एखादा अनपेक्षित फोन, जुनी चर्चा पुन्हा समोर येणे किंवा तुम्ही विसरून गेलेली एखादी गोष्ट अचानक तुमच्या समोर येणे, यापैकी एखादी घटना तुम्हाला विचार करायला भाग पाडू शकते. पण थांबा, या सगळ्यांचा अर्थ संकट येणार असं नाही. उलट हा काळ तुम्हाला कोण खरंच तुमच्यासोबत आहे आणि कोण फक्त परिस्थितीनुसार तुमच्या जवळ आहे हे ओळखण्याची संधी देऊ शकतं. वृषभ राशीच्या लोकांनो, गेल्या काही काळात तुम्ही एखाद्या गोष्टीची मनापासून वाट पाहत असाल तर 25 ऑगस्ट नंतर त्या विषयात हालचाल होण्याची शक्यता आहे. ती नोकरी असू शकते, पैशांचा विषय असू शकतो, नात्यातील उत्तर असू शकते किंवा एखाद्या व्यक्तीकडून अपेक्षित असलेली बातमी असू शकते. आणि इथेच पहिला मोठा संकेत आहे. उत्तर उशिरा मिळेल, पण मिळाल्यानंतर तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. तुम्हाला वाटत होतं की समोरचा व्यक्ती तुम्हाला विसरला आहे, पण कदाचित परिस्थिती वेगळी असू शकते. त्यामुळे लगेच निष्कर्ष काढू नका. शांत राहा, निरीक्षण करा, कारण या काळात तुमच्यासाठी शब्दांपेक्षा कृती जास्त महत्त्वाच्या ठरणार आहेत. आता पैसा आणि आर्थिक परिस्थितीकडे पाहूयात. वृषभ राशीसाठी पैसा हा केवळ गरज नसून सुरक्षिततेचा आधार असतो. त्यामुळे आर्थिक विषयात तुम्ही फार काळजीपूर्वक निर्णय घेता. पण 25 ऑगस्ट नंतर अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो. घरातील वस्तू, प्रवास, कागदपत्रे, वाहन, शिक्षण किंवा कुटुंबातील एखादी गरज यासाठी पैसे जाऊ शकतात. घाबरण्याचं कारण नाही, पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. त्या काळात भावनेच्या भरात मोठी खरेदी करू नका. तुम्हाला एखादी ऑफर खूप आकर्षक वाटू शकते, समोरचा व्यक्ती गोड बोलू शकतो, पण निर्णय घेण्यापूर्वी दोनदा विचार करा. कारण तुमच्या राशीसाठी या काळात घाई म्हणजे नुकसान हा संकेत विशेष महत्त्वाचा आहे. आता करिअरकडे वळूयात. कामाच्या ठिकाणी एखादं प्रकरण तुमच्या अपेक्षेप्रमाणे न घडल्यामुळे तुम्हाला आतून राग किंवा निराशा वाटू शकते. एखाद्या सहकार्याला मिळणारी संधी पाहून तुम्हाला क्षणभर वाटू शकतं की तुमच्याकडे दुर्लक्ष होत आहे. पण इथेच परिस्थिती उलटी फिरू शकते, कारण काही वेळा तुमच्यासाठी बंद झालेला दरवाजा दुसऱ्या संधीचा रस्ता उघडतो. 25 ऑगस्ट नंतर अचानक एखादी जबाबदारी तुमच्यावर येऊ शकते. सुरुवातीला तुम्हाला वाटेल हे काम माझ्यावरच का, पण तेच काम पुढे तुमची क्षमता वरिष्ठ लोकांच्या लक्षात आणून देऊ शकते. त्यामुळे सुरुवातीचा ताण पाहून संधी नाकारू नका. तुमच्या कामाचं कौतुक उशिरा होईल, पण झालं तर त्याचा परिणाम चांगला होऊ शकतो. आता या भविष्यवाणीतील सर्वात रहस्यमय भाग, जो की आहे नातेसंबंध. वृषभ राशीच्या काही लोकांच्या आयुष्यात एखादी व्यक्ती पुन्हा दिसू शकते. ही व्यक्ती जुनी मैत्री, जुना संबंध किंवा पूर्वी अपूर्ण राहिलेली चर्चा यांच्याशी संबंधित असू शकते. अचानक सोशल मीडियावरून संपर्क, एखादा मेसेज किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून त्या व्यक्तीचा उल्लेख, अशी छोटी घटना मोठ्या आठवणी जाग्या करू शकते. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न आहे. समोरची व्यक्ती बदलली आहे की फक्त परिस्थिती बदलली आहे, हा फरक ओळखणं तुमच्यासाठी आवश्यक असेल. भावनेला जागा द्या, पण निर्णय बुद्धीने घ्या. कारण 25 ऑगस्ट नंतर तुम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवू शकते. ज्याचं उत्तर तुम्ही दुसऱ्यांकडून शोधत होतात त्याचं उत्तर तुमच्याकडेच आहे. आता घरातील वातावरणाबद्दल बोलूयात. एखाद्या घरात छोट्या विषयावर मतभेद होऊ शकतो. एखाद्याचं बोलणं तुम्हाला चुकीचं वाटू शकतं आणि तुमच्या शांत स्वभावामुळे तुम्ही सुरुवातीला काही बोलणार नाही. पण लक्षात ठेवा, मनात साठवत राहिलात तर एक छोटी गोष्ट मोठी होऊ शकते. म्हणून योग्य वेळी योग्य शब्द वापरा. तुमच्या एका शांत वाक्यामुळे मोठा वाद टाळता येऊ शकतो. आणि विशेष म्हणजे घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीचा सल्ला या काळात उपयोगी पडू शकतो. आता एक गुप्त संकेत. वृषभ राशीच्या काही लोकांना 25 ऑगस्ट नंतर वारंवार एखादा विचार मनात येऊ शकतो. मला हे आधी का जाणवलं नाही, हा विचार एखाद्या व्यक्तीबद्दल, पैशांबद्दल किंवा करिअरच्या निर्णयांबद्दल असू शकतो.
याचा अर्थ तुमचं अंतर्मन काहीतरी निरीक्षण करत आहे. प्रत्येक संशय खरा नसतो, त्यामुळे फक्त शंकेवर निर्णय घेऊ नका. पण एखादी गोष्ट वारंवार तुमच्या लक्षात येत असेल तर तिच्याकडे दुर्लक्षही करू नका. आता थोडं थांबा, कारण पुढची गोष्ट तुमच्यासाठी विशेष महत्त्वाची आहे. 25 ऑगस्ट नंतर काही वृषभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात उशिरा मिळणारा न्याय असा अनुभव येऊ शकतो. तुम्ही एखाद्या प्रसंगी चुकीचे ठरवले गेले असाल, तुमच्यावर आरोप झाला असेल किंवा तुमच्या मेहनतीचं श्रेय दुसऱ्याला मिळालं असेल, तर त्या विषयात सत्य हळूहळू स्पष्ट होऊ शकतं. तुम्हाला कोणाला काही सिद्ध करण्याची धावपळ करण्याची गरज नाही. तुमचं कामच तुमच्यासाठी बोलू शकतं आणि हा काळ तुम्हाला एक धडा देईल. प्रत्येक उत्तर लगेच द्यायचं नसतं, काही उत्तरं वेळ घेतो. आणि आता विद्यार्थ्यांसाठी काही संकेत पाहूयात. अभ्यास करताना मन विचलित होऊ शकतं. मोबाईल, सोशल मीडिया किंवा घरातील वातावरणामुळे लक्ष हटू शकतं. पण एकदा तुम्ही ठरवलं की पुढचे काही दिवस फक्त एका उद्दिष्टावर लक्ष द्यायचं, तर परिणाम बदलू शकतो. स्पर्धा परीक्षा, नोकरीची तयारी किंवा नवीन कौशल्य शिकणाऱ्यांनी 25 ऑगस्ट नंतर सातत्य सोडू नये. छोट्या प्रगतीकडे दुर्लक्ष करू नका, कारण तुमच्यासाठी या काळात वेगापेक्षा सातत्य महत्त्वाचं आहे. आता व्यवसाय करणाऱ्या वृषभ राशीच्या लोकांसाठी एक वेगळा संकेत आहे. ग्राहकांशी बोलताना किंवा व्यवहार करताना एखादा गैरसमज होऊ शकतो. कागदपत्रे, पेमेंट, ऑर्डर किंवा व्यवहारातील अटी नीट तपासा. कोणावरही फक्त ओळखीमुळे पूर्ण विश्वास ठेवू नका, पण प्रत्येकावर संशयही घेऊ नका. संतुलन ठेवा. तुमचं नुकसान टाळण्यासाठी स्पष्टता हीच तुमची सर्वात मोठी ताकद असेल. आता प्रेम संबंधात असणाऱ्यांसाठी एखाद्या छोट्या गैरसमजामुळे अंतर निर्माण होऊ शकतं. तुमच्या मनात एक प्रश्न असेल की समोरची व्यक्ती त्याचं वेगळं उत्तर देत असेल. अशा वेळी अंदाज बांधण्यापेक्षा थेट संवाद करा, कारण शांतता कधीकधी नातं वाचवते, पण काही वेळा जास्त शांतता गैरसमज वाढवते. त्यामुळे योग्य क्षणी मनातील गोष्ट स्पष्ट सांगा. आणि अविवाहित वृषभ राशीच्या लोकांसाठी एखाद्या ओळखीच्या माध्यमातून नवीन व्यक्तीशी संपर्क येण्याची शक्यता आहे. ही ओळख लगेच नात्यात बदलेल असं नाही, पण तुमच्या मनात कुतूहल निर्माण होऊ शकतं. आता परत त्या गुप्त स्फोटाकडे वळूयात. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल कदाचित बाहेरून पाहणाऱ्याला साधा वाटेल. एखादा फोन, एखादी भेट, एखादा निर्णय किंवा एखाद्या व्यक्तीपासून थोडं अंतर, पण त्याचा परिणाम पुढच्या काही आठवड्यात जाणवू शकतो. म्हणूनच 25 ऑगस्ट नंतर घडणाऱ्या छोट्या घटनांना पूर्णपणे दुर्लक्षित करू नका. त्या तुमच्या आयुष्यातील मोठ्या चित्राचा एक भाग असू शकतात. आणि आता सर्वात महत्त्वाची सूचना, या काळात भीतीने कोणताही निर्णय घेऊ नका. काहीतरी वाईट होणार असा विचार मनात ठेवून जगू नका. राशी भविष्य हे मार्गदर्शन आणि मनोरंजनाच्या स्वरूपात घ्या. तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यात निर्णय घेताना परिस्थिती, पुरावे आणि तुमचा विवेक यांना प्राधान्य द्या. आता 25 ऑगस्ट नंतरचा एक सुंदर सकारात्मक संकेतही सांगते. तुम्ही ज्या गोष्टीसाठी खूप दिवस प्रयत्न करत आहात, त्यामध्ये छोटासा पण महत्त्वाचा दरवाजा उघडण्याची शक्यता आहे. कदाचित लगेच मोठं यश मिळणार नाही, पण पहिला संकेत मिळेल. आणि कधीकधी पहिला संकेतच सर्वात मोठी सुरुवात असते. तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती तुमच्यावर विश्वास दाखवेल, एखादं काम तुमच्याकडे सोपवलं जाईल, एखाद्या जुन्या अडचणींवर नवीन उपाय सापडेल, किंवा तुम्हाला स्वतःबद्दल अशी जाणीव होईल की मी यापेक्षा अधिक सक्षम आहे. हा आत्मविश्वासच तुमचा खरा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. आता एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट. 25 ऑगस्ट नंतर तुमच्या मनात आलेल्या प्रत्येक भावनेला सत्य समजू नका. काही वेळा थकवा भीतीसारखा वाटतो, काही वेळा शांतता एकटेपणासारखी वाटते, आणि काही वेळा उशीर म्हणजे अपयश असं आपल्याला वाटतं. पण प्रत्येक उशीर हा नकार नसतो, त्यामुळे स्वतःला वेळ द्या. आता वृषभ राशीच्या लोकांसाठी पुढील काळाचा सारांश असा की पैशांमध्ये सावधगिरी, करिअरमध्ये नवीन जबाबदारी, नात्यांमध्ये स्पष्ट संवाद, घरामध्ये संयम आणि स्वतःच्या निर्णयांमध्ये आत्मविश्वास, हे 5 शब्द लक्षात ठेवा. घाई नको, निरीक्षण करा, कारण तुमच्या बाबतीत खरी गोष्ट अचानक मोठ्या आवाजात समोर येण्यापेक्षा छोट्या संकेतांमधून उलगडण्याची शक्यता जास्त आहे. आणि जेव्हा तुम्हाला संपूर्ण चित्र समजेल, तेव्हा कदाचित तुम्ही स्वतःच म्हणाल, अरे, संकेत तर आधीपासूनच मिळत होता. वृषभ राशीच्या लोकांना तुम्ही खूप काही सहन केलं आहे. अनेक वेळा मनात प्रश्न होते, पण चेहऱ्यावर शांतता होती. अनेक वेळा तुम्हाला उत्तर हवं होतं, पण परिस्थितीने तुम्हाला थांबवलं. आता पुढचा काळ तुम्हाला एक वेगळी शिकवण देऊ शकतो. ज्याला तुम्ही शेवट समजत होता, तिथूनच नवीन सुरुवात होऊ शकते. म्हणून 25 ऑगस्ट नंतर घडणाऱ्या प्रत्येक महत्त्वाच्या घटनेकडे शांतपणे पहा. कोणीतरी अचानक जवळ येईल तर त्याची कृती पहा.
कोणीतरी दूर जाईल तर स्वतःला दोष देऊ नका. पैसा येईल तर नियोजन करा. खर्च वाढेल तर घाबरू नका. काम वाढेल तर त्यातून शिकण्याची संधी शोधा. आणि नात्यात प्रश्न निर्माण झाला तर संवाद निवडा. शेवटी एक छोटासा आध्यात्मिक उपाय सांगते. दररोज सकाळी काही क्षण शांत बसून आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्न किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करा. हा उपाय कोणताही चमत्कार घडवेल अशी मी हमी देत नाही, पण मन स्थिर ठेवण्यासाठी आणि सकारात्मक विचार वाढवण्यासाठी तो उपयोगी ठरू शकतो. आणि आता शेवटचं वाक्य अगदी मनात साठवून ठेवा. 25 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा बदल बाहेरच्या जगामुळे नाही, तर तुम्ही कोणावर विश्वास ठेवता आणि कोणत्या गोष्टीला आता पुरे म्हणता यामुळे होऊ शकतं. म्हणून घाबरू नका, जागरूक राहा, प्रत्येक संकेत तपासा, स्वतःची किंमत ओळखा आणि तुमच्यासाठी योग्य असलेली संधी समोर आली तर मागे हटू नका. वृषभ राशीच्या ज्या लोकांना हे संकेत आपल्या आयुष्याशी जोडलेले वाटेल त्यांनी कमेंटमध्ये मनापासून ओम नमः शिवाय लिहा. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी, तुमच्या घरातील सुख शांती नांदावी आणि तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्याची शक्ती तुम्हाला मिळावी हीच मनापासून प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ब्लेसिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या वृषभ राशीच्या व्यक्तींपर्यंत पोचवा. कारण कधीकधी आपल्याला ऐकू येणारा एक छोटासा संदेशही योग्य वेळी मोठा आधार देऊ शकतो. पुन्हा भेटूया एका नव्या राशी भविष्यासोबत. तोपर्यंत काळजी घ्या, सकारात्मक राहा आणि लक्षात ठेवा, तुमची शांतता ही तुमची कमजोरी नाही, तीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट देखील आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. स्वामी महाराज तुमचं भलं करत. धन्यवाद.